नमस्ते, मी मिसेस सुषमा ठाकरे, वास्तू एक्सपर्ट, लाल किताब रीडर, डाउझिंग मास्टर आणि टॅरोट रीडर. आज तुम्हाला एक खूप छान माहिती देते आहे. बघा, आपली जन्मजात आई आपल्यासाठी खूप काही करत असते. 9 महिने ती आपल्याला रक्ताद्वारे अन्नाचं पोषण तत्व देत असते. ऑक्सिजन सप्लाय करते त्या नळीद्वारे आणि 9 महिन्यानंतर नाळ तुटते. आई लहानाचं मोठं करते, संगोपन करते. पण काही मुलं ते विसरतात आणि आई तू माझ्यासाठी काय करून ठेवली प्रॉपर्टी म्हणून प्रश्न विचारतात म्हातारपणात. तर अशा मुलांना दोष लागतो. मी असे पण काही घराणं पाहिलेले आहे की खूप सुशिक्षित आहेत, स्वतःला ते बाहेर खूप सुशिक्षित समजतात, खूप पैसा अडका पण कमवतात, पण घरात आईला काडीचीही किंमत देत नाही. अशा वेळेला तुम्हाला आता जरी खूप हिरवळ दिसत असली तरी पुढच्या आयुष्यात हा भोग भोगावा लागणार आहे. याचं जर प्रायश्चित्त करायचं असेल तर उद्याची अमावस्या आहे. आईचे पाय दुधाने धुवा ताटात आणि ते दूध काळ्या कुत्र्याला प्यायला द्या आणि आईची माफी मागा की आई माझ्या तोंडून जर अपशब्द झाले असतील तर मी माफी मागतो. भावाभावामध्ये भांडणं, बहिणी बहिणीमध्ये भांडणं, एकमेकींशी बोलत नाही, कुठल्या तरी छोट्याशा कारणावरून, म्हणजे ज्याला काही तथ्यहीन आहे ती प्रॉपर्टी, माझ्यासमोर ती प्रॉपर्टी तथ्यहीन आहे. कारण आपण मेल्यानंतर आपण काही शिडीला बांधून ही प्रॉपर्टी नेत नाही, पण माझं माझं करता 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 माणसाचा प्राण जातो, आईचा प्राण जातो, पण मुलं आईला माफी मागत नाही. पण उद्याची अमावस्या खूप महत्त्वाची आहे. तुम्ही आईचे पाय धुवा, आईला माफी मागा, नमस्कार करा आणि आईला म्हणा की माझ्या हातून जर काही चुकलं असेल तर मला माफ कर. तरच तुमचे दोष संपतील. अदरवाईज जसा DNA पुढच्या जनरेशनला घेऊन चालतो तसाच हा DNA हे कोडिंग होतं. तुम्ही जे जे काही चांगलं कर्म किंवा वाईट कर्म करता ना, याचं कोडिंग DNA होत असतं. आणि म्हणून मला तुम्हाला सांगावं असं वाटतं की आई वडील हे आपलं दैवत आहे. या दैवतांचीच पूजा करा. नाही देवांची पूजा केली तरी चालेल. आपले ऋषीमुनी हे निसर्गोपचार करायचे, निसर्गाच्या सानिध्यात राहायचे आणि तुम्ही देखील हा उपाय करा. निश्चित तुम्हाला तुमचं सोल्युशन मिळेल. तुमच्या अंगावर जर काही स्किन डिसीजेस असतील तो स्किन सोरायसिससुद्धा हा बरा होतो या उपायाने. माझ्या बऱ्याचशा क्लायंट्सला मी हा उपाय दिलेला आहे आणि त्यांना आराम झालेला आहे. तुम्ही ही सेवा करून बघा आणि मला कळवा. झालेली सेवा मी माझ्या कालभैरव चरणी अर्पण करते. जय कालभैरव.